मुंबईत कालपासून मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते। हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर पालघर, पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाकडून सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलंय। तर मुंबई, ठाण्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे ते पाहूयात। पालघर आणि पुणे घाटमाथा परिसराला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथा तसंच कोल्हापूर घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर राज्यभरात कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस कोसळतोय। सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, धुळे, अहिलानगर, पुणे, जालना, बीड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर पालघर आणि पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई, ठाण्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। पालघर, पुणे आणि घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तसंच मुंबई, ठाणे आणि रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे हवामान विभागाकडून आता नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मुंबईच्या सायन परिसरात रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली होती। यावेळी पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे। मुंबईच्या सायन परिसरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे याचा परिणाम वाहतुकीवर झालाय। मुंबई, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मी सध्या साईन धारावी परिसरामध्ये आहे। या ठिकाणी मुसळधार पावसाला जोरदार रात्रभरापासून सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे महत्त्वाचं आणि गरजेचं काम असेल तरच बाहेर पडा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबईतील अनेक भागामध्ये ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या भागामध्ये देखील पाणी साठल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालंय। काही ठिकाणी झाडे देखील कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। कॅमेरामन गणेश मोरेसह रणजित निंगळे, TV9 मराठी, मुंबई। तर सायनसह माटुंगा परिसरातही पहाटे पावसानं हजेरी लावली आहे। माटुंग्यात पावसाची संततधार पाहायला मिळते। तर सायन माटुंगा परिसरात पहाटे पावसाची संततधार पाहायला मिळते। पहाटे पावसानं हजेरी लावल्यानंतर आता त्याचा वाहतुकीवर काहीसा परिणाम पाहायला मिळतोय।